वाह, सुंदर. सगुण निर्गुण कासया वेद. खूप शांत राहावं असं वाटतं ना. मी बघितलं आता किती जण तल्लीन झाले होते अगदी. आपण मगाशीच ऐकलं की म्युझिक इज द शॉर्टेस्ट वे टू गॉड. याच्यापेक्षा काय वेगळं आता अनुभवायचं. निर्गुण स्टेटमध्ये आपण ऑलरेडी अनुभवायला सुरुवात केलेली आहे. निर्गुण निराकार परमात्म्याच्या अनुभूतीचा अंतर्मुख करणारा हा मार्ग आहे, नाही का. पण हे करताना निर्भय होऊन तर निर्गुण परमेश्वराचे गुणगान करीन असा जर विचार आला तर म्हणजे भीतीचा कम्प्लिटली त्याग. श्रद्धा आली की भीतीचा त्याग येतो. अनुभव आहे अनेक जणांचा. तर ह्या स्टेटमध्ये जर आपण गेलो तर काही जणांनी मग त्याची एक प्रोसेसच सांगितली आता की आता निर्गुण आहे. प्रत्येकजण आपल्याला आपले नाहीतर देवतेचं रूप डोळ्यासमोर येतंच. पण ह्याच्यामध्ये आता जे आपण पुढे जाऊन बघणार आहोत त्याच्यामध्ये भीतीचा त्याग केल्यावरती प्रोसेसकडे लोक याच्यामध्ये विशेष सांगितलं आहे की मूलाधार. मगाशी आपण ऐकलं की आपले जे चक्र आहेत त्याच्यामध्ये मूलाधारात मी स्थिर होऊन उलट्या दिशेने प्राणशक्ती प्रवाहित करीन असं तो साधक म्हणतो. निर्गुण साधनाचं वर्णन केलेलं आहे. आता हे काहींना वाटेल की अरे हे काय आहे, हठयोग आहे काय, क्रियायोग आहे का काय. पण जे काही असेल तर त्याची अनुभूती आहे की मी मूर्तीपूजत नाही आहे. पण मी आता जे करणार आहे ते हे अशा पद्धतीचं मी मूलाधारामध्ये स्थिर होऊन उलट्या दिशेला, आपण आज सकाळी बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अगेन्स्ट दॅट, तर ते मी करण्याचा प्रयत्न करेन. प्राणशक्ती प्रवाहित करीन. स्वतःची जीवनशक्ती आणि मन योग्य दिशेने वळवी अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. मन आणि ममता स्थिर करून पंचमहाभूताचे एकत्व जाणील. हा जो विचार आहे तो अगेन सगुणापासून वेगळा आहे. मग इळा पिंगळा सुषुम्नाचा समतोल साधल्यावर म्हणजे ह्या ज्या नाडी आहेत या नाडी त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो आणि खरी त्रिवेणी म्हणजे अंतर्मनातील शुद्धी आहे. म्हणजे आपल्याला ती जी अनुभूती तयार होते त्याच्याबद्दल वर्णन आहे. तर सर्व वृत्ती आणि इंद्रिये ही एकच परमसत्याच्या धाग्यात बांधता येईल. आणि मन एकाग्र झाले की मगच आत्मज्ञानाची वाट खुली होईल. आपल्याला सर्वांना एक प्रकारचा एक अनुभूती एक पाथ सांगायचा याच्यामध्ये प्रयत्न आहे. साधक जेव्हा पूर्णपणे अंतर्मुख होतो तेव्हा अनाहत नाद म्हणजे काय. अनाहत पण कदाचित चक्राचं नाव वगैरे तुम्ही ऐकलं असेल. पण म्हणजे कोणत्याही बाह्य आघाताशिवाय निर्माण होणारा नाद. म्हणजे आपण काहीच इन्स्ट्रुमेंट वापरत नाही आहोत तरीसुद्धा जर का आपण कुठला तरी नाद बघायला आलो तर त्याला अनाहत नाद म्हटलं. ती अल्टिमेट स्टेट आपल्याला अनुभवता येऊ शकते. मग करायचं आहे काय तर निर्भय मन, संयमी जीवन, अंतर्मुख साधना आणि आत्मज्ञान यांच्या सहाय्याने निर्गुण निराकार परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मुक्तीकडे जायचा प्रयत्न. आता जेव्हा आपल्याला अस्मी वैद्य निर्भय आणि निर्गुण हे पद ऐकवणार आहे तेव्हा आता त्या शब्दांकडे पण लक्ष द्यायचा प्रयत्न करूयात. आणि संगीतमध्ये आपण आनंद तर घेणारच आहोत पण शब्दासकट आपण घेऊ. अस्मी
वा अस्मी एकदम पॉझिटिव्ह स्टेटमध्ये नेणारं नाही का, आणि तितकंच आपल्याला मार्गही दाखवणारं, विचार करायला लावणारं, कदाचित कृतीत घेऊन जाणारं. वा, अतिशय सुंदर. आता पुढे जाऊयात. पुढे जाताना आपल्याला आता रस्त्यात येणारे किती प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे आपण एक थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि एका कबीरांनी एक सुंदर एक गोष्टच सांगितली आहे, ती थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि पुढे जाऊयात. एक हरिण सांगितले. हरिण म्हणजे आपल्या तुमच्या माझ्यासारखं चंचल, उड्या मारणारं, कुठेतरी भटकणारं, पण तरी सतत आनंदी राहणारं. आता द्विधा मनस्थिती आहे, चंचलही म्हणतोय आपण, हे पण म्हणतोय, पण मस्त एन्जॉय करतोय लाईफ, अगदी सुंदर. पण त्याला सांगतोय की जरा समजून घे बरं का, जंगल आहे, जंगलामध्ये बरेच प्रॉब्लेम पण असतात. तू असं कर, एक आपण नियम ठरवून घेऊ. पहिल्या जंगलामध्ये बिंदास जा, जंगलाचे प्रकार असतात, स्टेजेस. दुसऱ्याही जंगलात तू जाऊ शकतोस, काय हरकत नाही, आजूबाजूला फिर. पण तिसऱ्या जंगलात मात्र जाऊ नकोस. एक नियमच आपण घालून घेऊ, कारण तिसऱ्या जंगलामध्ये जर गेलास ना तर प्रॉब्लेम आहे. तिथे की नाही 5 पारधी आहेत, शिकारी, आणि ते मात्र तुला काही सोडणार नाही. आणि ते ऐकणार पण नाही. तसे शिकारी काय करतील, पकडतील आणि मारतील, तुला मारतील, आणि तुझं किती वर्णन बघा कसं आहे, ते मांस तुझं विकून टाकतील. तुझं कातडं जे आहे ना, ते असं वाईट वाटतं की नाही ऐकतानाच, ते कातडं खाली घालतील आणि त्याच्यावरती बसतील. तर तुला ॲब्सल्युटली काळजी घ्यायला हवी या तिसऱ्या याच्यामध्ये. तर मग कबीर काय म्हणतायत की मग आता ह्याच्यावरती मार्ग काय, सिंपल मार्ग आहे, गुरुच्या चरणी लीन हो, जे सांगितलं आहे ते रूल्स फॉलो कर आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. थोडं डीपर विचार करू की हे काय आहे, पहिलं जंगल कसलं होतं, तर आता आपण म्हणतो त्याला ट्रू स्पिरिच्युअलिटी, म्हणजे एकत्व, अल्टिमेट गोष्ट. आपण त्याच्यात जर राहिलो तर काय प्रॉब्लेम येणार आहे, मस्तपैकी आपल्या पहिल्या जंगलात राहायचं, आपल्याला सांगितलेली जर गोष्ट जी आहे ती करायची. मग कधी कधी तुम्हाला असं वाटतं नाही पण जरा पलीकडे काय आहे दुसऱ्या जंगलात, मग ते म्हणजे आपलं माइंड रिलेटेड, म्हणजे आता एकत्वाकडनं तर मनाचा आपण विचार करायला लागणार, मग मनाचे सगळे प्रॉब्लेम्स यायला लागणार. पण मेडिटेशन आणि प्रॅक्टिसने आपण ते मन असं काबूमध्ये ठेवू शकू. पहिलं आणि दुसऱ्यापर्यंत ठीक आहे, पण तिसऱ्यात अजिबात जाऊ नको. का बरं, तर हे जे फिजिकल वर्ल्ड आहे ना, ते शब्द, रूप, स्पर्श, रस, गंध, या सगळ्या गोष्टींनी तुला ॲब्सल्युटली दूर भिरकावून टाकेल. एकदम दूरच लोटला जाशील तू, आणि मग तुझ्या हातात काही राहणारच नाही. आणि मग सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, सगळे गोष्टी तुझ्यावर घाला घालतील आणि तू अस्तित्वातच राहणार नाहीस. ह्याच्याकडे मात्र काळजी घेतला हवी. तर हा एक रूल ऑफ लाईफ एक्सप्लेन करणारं आपण एक पद ऐकणार आहोत. तर मग करायचं काय नेमकं, तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपलं मन जे आहे ना, ते गुरुचरणी आपण लीन ठेवायचं. जे काही आपल्याला सांगितलं गेलं आहे त्याच्यावरती आपण जर का फर्म राहिलो तर हळूहळू आपल्याला अंतर्मुख होता येईल आणि आपल्याला संभाव्य धोके नष्ट होतील. हे पद आता आपण रोहन आगाशीकडून ऐकूया. हिरणा समजबुज बनचरण. हिरणा 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 समजबुज बनचरण. हिरणा 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 समजबुज बनचरण. हिरणा
धीरना समझ बूझ वर चरना धीरना एक बार चरना चरना एक बार चरना दूजे बार चरना तीजे बार पग नहीं धरना धीरना 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 समझ बूझ वर चरना धीरना तीजे बल में तीजे बल में पांच पारधी पारधी तीजे बल में पांच पारधी तीजे बल में पांच पारधी उनके नजर नहीं पड़ना धीरना 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 समझ बूझ वर चरना धीरना पांच धीरना धीरना पांच धीरना 25 धीरनी धीरनी पांच धीरना 25 धीरनी उनमें एक चतुरना धीरना 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 समझ बूझ वर चरना धीरना कहे कविराजी कविराजी कहे कविराजी सुनो भाई साधो साधो कहे कविराजी सुनो भाई साधो साधो कहे कविराजी कविराजी कहे कविराजी सुनो
वा, छान. आता काय करा हे कळलंय, मग करायचं काय ते आपल्याला आदित्य सांगणार आहे. अजप जाप हे पुढच्या आपण पदाकडे जाणार आहोत. म्हणजे करायचं काय नेमकं तर आपण काहीच प्रयत्न नाही करायचा. जे काही श्वासातनं होईल ते आपोआप होईल. कसं तर ते आपण अनुभवतो एवढे दिवस. प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण, प्रत्येक कृतीत परमेश्वराचं अखंड नामस्मरण हेच आपल्याला आता अनुभवायचं आहे. तर या भजनामध्ये कबीर म्हणतात की नामस्मरण इतके सहज व्हावे की ते श्वासासारखे अगदी नॅचरल व्हावं. मी म्हटलं तसं काही काही छोटे छोटे रूल सांगणार आहे आणि मग लगेच आपण पुढे जायचं. प्रत्येक श्वासात परमेश्वराची आठवण ही व्हावी आपल्याला. आणि साधना केवळ ओठांची नसून ती हृदयातनं यावी. योगशास्त्र ज्याला आपण सोहम आपण ध्यान प्रक्रियेमध्ये कधीतरी ऐकलं आहे, ते सहजही घडावं. आणि एकदा का ही अवस्था आली की साधक आणि साध्य यांच्यातील भेद संपतो. कसं ते आता आपण ऐकूया. जप
अतिशय सुंदर चालू आहे आणि आता वेळही संपली आहे, पण तरी एक शेवटचं पद आपण घेणार आहोत, कारण ती भैरवी आहे आणि अस्मी आता आपल्याला ती सादर करणार आहे. झिनी झिनी बिनी बिनी चादरिया. थोडंसं आपल्याला ते लवकर शॉर्टर व्हर्जन घ्यायला लागणार आहे आज. आणि थोडक्यात ह्याचं कन्सेप्ट काय आहे, एका मिनटात सांगतो. हे बेसिकली एक नाही, कन्सेप्ट नंतर सांगणार आहे, मला भेटा बरं का नंतर. आता डायरेक्ट आहे, कारण कन्सेप्टशिवाय तुम्ही ऐकू शकत नाही, पण नंतर मला भेटा. आता डायरेक्ट भैरवीकडे. आरती आपल्याला याच्यानंतर आरती करायची आहे आणि लवकर जायचं आहे जेवायला.
असा अत्यंत गुणी निर्गुणी प्रवास आपण ऐकला आणि आता आपण सगळे सगुणाकडे जाऊयात. आरती करायची आहे.